अमरावतीमध्ये धारणीत उद्धव सेनेला धक्का, भाजपात इनकमिंग जोरात, माजी उपनगराध्यक्षांचा प्रवेश, निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, प्रवीण पोटे पाटील, डॉ. अनिल बंडे यांची यशस्वी रणनीती. यवतमाळमध्ये नगर परिषद नामांकन दाखल करण्यासाठी रविवारी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकच गर्दी उसळली होती. अकोला जिल्ह्यातील ओकोट येथे कोणाला येणार पक्षाचा कौल, इच्छुकांना प्रतीक्षा, तिकीट पक्के असणाऱ्यांसोबत साधला जातोय थेट संपर्क. बुलढाणामध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत विविध राजकीय पक्षात उमेदवारांच्या यादी अंतिम करण्याचे काम सुरू होते. वाशिममध्ये भाजपकडून डावललेल्या इच्छुक उमेदवारांकडून अन्य पर्यायाचा शोध, प्रत्येक प्रभागात बंडखोरी होण्याचे दाट संकेत, वाशिमातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. अमरावती जिल्ह्यातील वरुड नगर परिषद निवडणूक ठेकेदारी मुद्द्यावर गाजणार, राजकीय पक्ष नव्या चेहऱ्याच्या शोधात, पाणी पुरवठा ठरणार प्रमुख मुद्दा. यवतमाळमध्ये पांढरकवडा तालुक्यातील मोहदा ते सराटी रस्त्यावर जटिंगदारा गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे ऑनलाईन नामांकन अर्ज भरण्यात उमेदवारांची दमछाक, नेटवर्क सॉफ्टवेअरच्या अडचणीमुळे प्रक्रियेस विलंब. बुलढाणा जिल्ह्यातील सुनगाव येथे ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणी थंडीत कुडकुडत रांगेत, प्रत्येक गावात CSC केंद्राची मागणी. अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पुन्हा येथे कापूस वेचायला मजूर मिळेना, दर 6,700 रुपयांवर स्थिरावले, वेचणीला द्यावे लागतात 10 ते 12 रुपये किलो दर, कापूस शेतात पडून. यवतमाळ जिल्ह्यातील फुलसावंगी येथे कोर्टा येथे गांजा लागवड एकास अटक, शेती शिबिरातून 1,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे बिरसा मुंडा जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार 17 नोव्हेंबर शेवटचा दिवस असून अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षाने अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. वाशिममध्ये मालेगाव तालुक्यातील पांगरी नवगरे शेती शिबिरात अनेक शेतकऱ्यांनी यंदा हळद पिकांची लागवड केली, मात्र सध्या बदलत्या हवामानामुळे पिकाला पाण्याची आवश्यकता वाढली. अमरावतीमध्ये तिवसा तालुक्यातील आलवाडा येथील आदिवासी समुदायाने स्थानिक हनुमान मंदिर परिसरात महान क्रांतिकारक धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती 15 नोव्हेंबरला साजरी केली. यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या योगदानाचे स्मरण आणि प्रशंसा करण्याच्या उद्देशाने द इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जनजाती गौरव पंधरवडा साजरा करण्यात आला. आता गुंठाभर जमिनीचाही व्यवहार होणार, 7/12वर नाव लागणार, नगरपालिका हद्दीत तुकडेबंदी कायदा रद्द, जमिनीच्या व्यवहारात येणार सुलभता. बुलढाणामध्ये संग्रामपुरात स्मार्ट मीटरचा बोजा, महावितरणच्या सक्तीविरोधात संताप, ग्रामीण भागातील प्रकार, ग्राहकांच्या मनमानीचा आरोप. वाशिममध्ये मोकाट कुत्र्यांना आवर बसणार तरी कधी, शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत. अमरावतीमध्ये मोर्शी तालुक्यात शेगाव येथील गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या पायदळ वारीने मोर्शी नगरी अक्षरशः दुमदुमली. यवतमाळ जिल्ह्यात जरी तालुक्यातील हिरापूर जैन येथील हंसराज मेश्राम यांच्या घराला आग लागली. ही घटना शनिवारी सकाळी घडली. या आगीत घरातील संपूर्ण साहित्यांची राखरंगोळी झाली. यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यात हरभरा पेरणी करताना जैविक खताची करा बीज प्रक्रिया, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागाच्या डॉ. गीतांजली कांबळे यांनी 13 नोव्हेंबर रोजी दिला. बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांची सावध भूमिका, उमेदवारांची यादी गुलदस्त्यात, उमेदवारांमध्ये संभ्रम, राजकीय वातावरण तापले. वाशिममध्ये मालेगाव शहरातील विविध भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली. बसस्थानक ते शेलू फाटा चौक रस्त्यावरील खड्डे आणि धावणारे वाहनांमुळे धुळीचे कण दुचाकी चालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. अमरावतीमध्ये जलयुक्त शिवारमुळे 1,500 हेक्टरवर सिंचनाची सोय, विविध यंत्रणाच्या कामामुळे 12,349 TCM जलसाठा. रब्बी हंगामातील पिकांच्या यशाचे पहिले पाऊल म्हणजे दर्जेदार आणि प्रक्रिया केलेले बियाणे होय. शुद्ध आणि निरोगी बीज हेच समृद्ध उत्पादनाचे मूळ आहे. अकोला जिल्ह्यात प्रचंड वाहतूक असलेल्या गांधी चौकात नशेत असल्याच्या दिसणाऱ्या एका वृद्धाने रस्त्याच्या बाजूला झोप घेतल्याचे धोकादायक दृश्य समोर आले. बुलढाणामध्ये उमेदवारांना लिहावे लागणार निवडून आल्यास कोणती विकास कामे करणार, उमेदवारी अर्जातील मुद्दा क्रमांक 15 भरला काय, अन्यथा उमेदवारी अर्ज होऊ शकतो बाद. वाशिममध्ये नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मंगरुळपीर पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
वाशिममध्ये शेलू बाजार, तरहाडा, कंजारा जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग. सर्वच पक्षांच्या सोबळाचा नारा. सोशल मीडियावर दावे वाढले. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात मादान येथे श्रीनाम सप्ताहाची पवरणी. संत गुलाबराव महाराजांच्या 144व्या स्मृती महोत्सवाला उत्साही प्रतिसाद. अमरावती जिल्ह्यातील मुर्शिद बँकेकडून बचत गटांना कर्ज वितरण, कृषी प्रक्रिया उद्योग मार्गदर्शन मेळावा. वरुड व मोर्शी तालुक्यातील बचत गटांना 6 कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात आले. यवतमाळात सोयाबीनच्या खरेदीला केवळ काटा पूजन. शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. खुल्या बाजारात दर कमीच. अकोलामध्ये डाबकी रोडवर बरदिवसा रस्ता खदण्याचे काम सुरू आहे. वाहनांची गर्दी असताना जेसीबीद्वारे खोदलेली माती टिप्परमध्ये भरली जात आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक खडंबत आहे. बुलढाणामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील जवळका येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांचा निषेध व्यक्त करण्यात आला. अमरावतीमध्ये घरकुल बांधकामाची उपसंचालकांकडून पाहणी. अमरावती बातुकुली तालुक्यातील गावात व्हिजिट. यवतमाळ जिल्ह्यात 2 लाख घरकुल धारकांना मोफत वाढू मिळालीच नाही. घरकुल लाभार्थ्यांकडे बांधकामासाठी निधीच नाही. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी कधी? अकोला जिल्ह्यात ग्रामीण करदात्यांना दिलासा. थकीतवर 50% सवलत. मूर्तिजापूर तालुक्यात अंमलबजावणीला वेग. प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देश. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता AI प्रयोगशाळेचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद तसेच शाळा समिती सदस्य मधुकरराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. वाशिममध्ये कारंजा तालुक्यातील 70 सावंगी बॅरेजच्या कामाला मध्यंतरी पावसाळ्यामुळे ब्रेक लागला होता. मात्र आता हे काम प्रगतीपथावर असून ते उभारणीस वेग मिळाल्याचे दिसत आहे. निवडणूक प्रचार करता हा नियम माहीत आहे का? नगर परिषदांची रणधुमाळी. निवडणूक निर्णय अधिकारी कारवाई करणार. अकोला जिल्ह्यातील दिग्रसबुई येथे पातूर पंचायत समिती अंतर्गत खेटरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात गेल्या काही महिन्यांपासून बांधकामांचे साहित्य अस्ताव्यस्त पडून असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे दुभंगलेली मने साधण्याचे पक्ष नेतृत्वापुढे आव्हान. पक्षांतर्गत बंडाळीने वाढलेली नेत्यांची डोकेदुखी. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे YC CBSE इंग्लिश स्कूल येथे 14 नोव्हेंबर रोजी शाळेत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे निवडणूक निरीक्षकांची दर्यापूर नगर परिषद भेट. नगर परिषदेच्या कामकाजाची केली पाहणी. यवतमाळ जिल्ह्यातील सरूळ येथे परसडी येथे मोफत साई स्वास्थ्य केंद्राचे उद्घाटन. अकोला जिल्ह्यातील केळीवेळी गिरजापूर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या काटेरी झुडपामुळे वाहन चालकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला. या वाढीवर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक वाहनधारकांनी केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे अमृत भारत एक्सप्रेस आता आठवड्यातून 3 वेळा धावणार. मलकापुरात थांबा असलेले प्रवाशांना दिलासा. वाशिममध्ये सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गावात व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत एक प्रेरणादायी नाटिका सादर केली.